स्टार्ट रे चला काय आहे की मागच्या 3 वर्षापासून आम्ही हे लढाई लढत आहे आदर्श ठेवीदारांच्या बाबतीत। मला या गोष्टीचा आनंद आहे की जे छोटे ठेवीदार होते त्यांना सगळ्यांना 50,000 रुपयेपर्यंत ज्यांचे पैसे होते ते सगळे पैसे त्यांना परत करण्यात आलेले आहे। पण जे 50,000 पेक्षा जास्त ठेवीदार आहे ज्यांचे पैसे अडकलेले आहे त्यांची ही खूप मोठी संख्या आहे। मागच्या 2 वर्षामध्ये आमचे जे प्रयत्न सुरू आहे आम्हाला असं वाटतं की प्रशासन धीमी गतीने हे सगळं कारवाई करत आहे म्हणून यांचा पैसा मिळत नाही आहे। म्हणून आज सरकारला जे आज झोपलेली आहे असं वाटत आहे, कारण हे सगळे लोक गोरगरीब आहे, त्यांचा पैसा लवकरात लवकर मिळावा या कारणाने आम्ही जिल्हाधिकारी ऑफिससमोर आलेले आहे। सगळ्यांना थाली आणि चमचा घेऊन आणायला सांगितलं होतं। याचं कारण एक आहे की झोपलेली सरकारला आपल्याला उठवायचं आहे, झोपलेल्या प्रशासनाला आपल्याला उठवायचं आहे आणि हे गोरगरीब लोकांचा पैसा लवकरात लवकर कशा मिळतील यासाठी आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे। आम्हाला असं वाटतं की एक संयमाचीही एक मर्यादा असतं की आम्ही किती महिने किती वर्ष याच्यासाठी लढणार आहे। मागच्या 2 वर्षामध्ये 75 ठेवीदार जे आहे त्यांचा मृत्यू झालेला आहे असं सांगण्यात येतं। मला हे सांगायचे आहे त्यांचा मृत्यू झालेला नाही आहे, त्यांची हत्या करण्यात आलेली आहे आणि हे हत्या करणारे हे सरकारमध्ये बसलेले जे नेते आहे, प्रशासन आहे, हे सगळ्यांच्या संयमताने हे सगळं झालेलं आहे। खऱ्या अर्थाने हे सगळे जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर फौजदारीत गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि हत्येचा केस त्यांच्यावर रजिस्टर करायला पाहिजे आम्हाला असं वाटतं। हिंदी में बता दीजिए। हिंदी